वांबुरी गटामध्ये भाजपा महायुतीची जाहीर सभा, अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार, महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिला धडा शिकवतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजूट, मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवण्याचा ठाम संकल्प. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबुरी गटातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा उत्साहामध्ये संपन्न झाली. या सभेमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेमध्ये मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की केंद्रातील भाजप सरकारनं महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या खासदारांनी त्याला विरोध केला. हा पराभव नरेंद्र मोदी सरकारचा नसून देशातील महिलांचा आहे. त्यामुळे राहुरी पोटनिवडणुकीमध्ये महिला या विरोधकांना धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की सरकार म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहोत. वांबुरी परिसरातील पाण्याचे योग्य नियोजन करून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील. वांबुरी गटातील जनता नेहमीच आमच्यासोबत राहिली असून याही निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांना सर्वाधिक मतं मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सुरू केलेल्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचं काम अक्षय कर्डिले करतील असं सांगत त्यांनी सर्वांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन केलं. या सभेला आमदार काशीनाथ दाते, उमेदवार अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, विनायक देशमुख, ॲडव्होकेट तात्यासाहेब डोळसे, शिवाजी सागर, प्राध्यापक शामराव पठारे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय गडाख आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार काशीनाथ दाते यांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेमधून राहून काम करणारे नेतृत्व होते. त्यांनी स्वतःची काळजी न करता जनतेची सेवा केली. नगर तालुक्यावर त्यांची मजबूत ही पकड होती आणि जनतेची थेट नाळ जोडली गेली होती. ते पुढे म्हणाले की मी आमदार होण्यात नगर तालुक्याचा मोठा वाटा असून याचं श्रेय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना जातं. वांबुरी गावाशी आमचा स्नेहसंबंध असून येथील मतदार अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील. उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणामध्ये मतदारांना भावनिक साथ घालत सांगितलं की माझ्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद द्या. मी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांना एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं. सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. गावागावातील बूथ प्रमुखांनी प्रचार अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.